ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील संततधार कायम सुरू आहे। परिणामी गंगापूरसह विविध धरणांमधून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढतेय। रामकुंड परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय, त्यामुळे नदीकाठच्या भागामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। प्रशासनानं नागरिकांना नदीपात्रामध्ये उतरणं, पूल आणि घाट परिसरामध्ये गर्दी करणं टाळण्याचे आवाहन केलंय। महापालिका, पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत। सखल भागामधील नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे धरणांमधील विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। गोदावरी नदीकाठच्या सर्व भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। किरण आहेर, C24 तास, नाशिक।